इकडे साताऱ्यात सुद्धा पावसाचा जोर सध्या पाहायला मिळतोय। कोयना धरण परिसरात पावसाचा जोर काहीसा वाढलेला आहे। कोयना धरणामध्ये सध्या 22.92 टीएमसी इतकं पाणी साचलेलं आहे। सखल भागांमध्ये पाणी साचल्यानं शेती पिकांचं नुकसान होईल असं दिसतंय। मात्र इथले नदी नाले ओढे तुडुंब भरून वाहतायत। सातारा जिल्ह्याला हवामान विभागानं पावसाचा रेड अलर्ट जारी केलेला होता आणि त्यानंतर पश्चिम घाट परिसरात मुसळधार पाऊस कोसळायला सुरुवात झाली। गेल्या 12 तासात कोयना धरण आणि परिसरात 123 मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे। या संपूर्ण परिस्थितीचा घाट पट्ट्यातनं आमचे प्रतिनिधी शशिकांत सूर्यवंशी यांनी आढावा घेतलाय, पाहूया। सातारा जिल्ह्याला हवामान खात्यानं रेड अलर्ट दिल्यानंतर विशेषतः पश्चिम घाट परिसरामध्ये हा रेड अलर्ट देण्यात आलेला आहे। आणि आपण आता जर पाहायला गेलं तर मी सध्या घाट पट्ट्यामध्ये उभा आहे आणि या ठिकाणी जर आपण पाहायला गेलं तर सकाळपासूनच आपण या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पावसाचे पर्जन्यमान होताना पाहायला मिळतंय। कोयना धरण पाणलोट क्षेत्रामध्ये आतापर्यंत जर आपण पाहायला गेलं तर 22.92 टीएमसी पाणी साठा झालेला आहे आणि महत्वाचं म्हणजे 12 तासामध्ये 3.81 टीएमसी पाणी हे कोयना धरण अंतर्गत परिसरामध्ये जमा झालेला आहे। त्यामुळे आपल्या लक्षात येईल की पर्जन्यमान किती मोठ्या प्रमाणात या ठिकाणी झालेला आहे। त्यानुसार पाऊस मोठ्या प्रमाणात पडतोय आणि अनेक ठिकाणी जे आहेत ते दरडी कोसळण्याचे प्रकार घडलेले आहेत। घरं देखील काही ठिकाणी घराचे काही भाग कोसळलेले आहेत। या सगळ्या गोष्टीकडे प्रशासन देखील अलर्ट मोडवरती असलेलं आपल्याला एकंदरीत पाहायला मिळतंय। पाटण प्रशासन असेल किंवा महाबळेश्वर प्रशासन असेल, या ठिकाणी स्थानिक प्रशासन आहे ते त्या ठिकाणी ज्या घटनेच्या ठिकाणी तात्काळ जाऊन पंचनामे करण्याचं काम आहे ते करताना पाहायला मिळतंय। आपण जर अजूनही पावसाचा जोर आहे तो वाढणार आहे, यामुळे नदी नाले ओढे आहेत ते तुडुंब भरून वाहताना पाहायला मिळतात। त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याची सूचना देखील जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आलेल्या आहेत। त्यामुळे पावसाचा जोर वाढल्यास धरण क्षेत्रातील काही गावं आहेत किंवा नदीकाठची गावं आहेत त्यांनी देखील सतर्क राहण्याचं आवाहन आहे ते प्रशासनाकडून देण्यात आलेलं आहे। कॅमेरामॅन संकेत समी, शशिकांत सूर्यवंशी, लोकशाही मराठी, सातारा। महाराष्ट्रानंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। ठाणे आणि रायगड जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे उल्हास नदी दुथडी भरून वाहतीये आणि याचा थेट परिणाम कल्याण खाडी पाणी पातळीवर देखील झालेला आहे। संभाव्य पूरस्थितीचा धोका लक्षात घेत कल्याण डोंबिवली पालिका सतर्क झालेली आहे। आमचे प्रतिनिधी अशोक कांबळे यांनी या सगळ्याचा आढावा घेतलाय, पाहूया। गेल्या अनेक दिवसापासून कोसळणाऱ्या पावसाने महाराष्ट्रासह ठाणे जिल्हा रायगड जिल्ह्याला देखील झोडपून काढलेला आहे। आपण बघू शकता की कल्याणमध्ये अनेक दिवसापासून ह्या पडणाऱ्या पावसाने पूर परिस्थिती निर्माण झाली होती। अनेक सकल भाग आहे त्या भागामध्ये पाणी साचलं होतं, नागरिक वस्तीमध्ये देखील पाणी साचलं होतं। आज सकाळपासून कोसळणाऱ्या ह्या पावसाने उल्हास नदी आहे, उल्हास नदीची पाण्याची पातळी ही वाढलेली आहे आणि पाण्याची पातळी वाढली की ती कल्याणच्या खाडीला येऊन मिळते आणि कल्याणच्या खाडीचा देखील पाण्याचा प्रवाह हा वाढतो। कल्याण डोंबिवली महानगरपालिका नियमितपणे या वस्तीमध्ये नोटिसा पाठवून पावसाळ्यामध्ये हे घर तबेले खाली करून घेते। त्या पद्धतीने कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने यावेळी देखील या जे नागरिक राहतात त्यांना आणि जे तबेलेधारक आहेत त्यांना नोटीस पाठवलेले। उल्हास नदीची पाण्याची पातळी वाढली आहे आणि कल्याण किनारी जी खाडी आहे त्या खाडीची पातळी देखील वाढेल आणि याचं पाणी नागरिक वस्तीमध्ये शिरेल। त्याच्या अगोदरच आपण स्थलांतर व्हावं, जिथे महानगरपालिकेच्या शाळा असतील, मंदिर असतील किंवा समाज असे काही घरे असतील त्या ठिकाणी त्यांनी स्थलांतर व्हावं, हे महानगरपालिका त्यांच्याकडून त्यांना स्थलांतर करायचं काम सुरू आहे। अशोक कांबळे, लोकशाही, कल्याण। महाबळेश्वरमध्ये सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे। लिंगमळा धबधबा ओसंडून वाहतोय। मुसळधार पावसामुळे महाबळेश्वर आणि आजूबाजूच्या परिसरातलं नैसर्गिक सौंदर्य आता आणखी खुलल्याचं पाहायला मिळतंय। हे धबधबे खरं तर आकर्षणाचा केंद्रबिंदू असतात। पावसाळ्यात हे धबधबे इथला नयनरम्य निसर्ग पाहण्यासाठी म्हणून पर्यटकांची पावलं आपसूक साताऱ्याच्या दिशेनं वळत असतात। मुसळधार पाऊस सध्या महाबळेश्वर आणि सातारा जिल्ह्यामध्ये पडतो आहे आणि या पावसामुळे आता इथलं निसर्ग सौंदर्य आणखीनच खुलल्याचं दिसतंय। महाबळेश्वरमधील वेण्णा लेक सध्या ओव्हरफ्लो झालेला आहे। मुसळधार पाऊस सध्या सुरू आहे आणि याचमुळे वेण्णा लेक पूर्ण क्षमतेनं भरलेला आहे। पाचगणीला पाणी पुरवठा करणारा हा महत्वाचा तलाव आहे आणि त्यामुळे आता पाचगणीमधल्या नागरिकांचा पाण्याचा प्रश्न मिटल्याचं दिसतंय। लोकशाही मराठी
ऐका, पहा, जागरूक रहा.